मित्र हो नमस्कार. ज्येष्ठ साहित्यिक लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. फकीरा भाग क्रमांक 5. बाजीबानं परत शिगावला जाऊन राणूजीचं शिर परत केलं. शिर हाती येताच वाटेगावकरांना आनंद झाला. त्यांनी परत जाऊन राणूजीच्या प्रेताला अग्नी दिला. त्याच्या शेजारीच घोड्यालाही माती दिली. तो वाटेगावचा प्रचंड विजय होता. दुःख आणि आनंद या दोन्ही भावनांनी गाव एका वेगळ्याच भावनेनं धुंद झालं. कधी नव्हतं त्या गावात घडणार होतं. आजपासून बरोबर 12 महिन्यांनी गावात जत्रा भरणार होती आणि ती चंद्रसूर्य असेपर्यंत भरणार होती. एका राणूजीच्या आत्मसमर्पणानं गावात एक जुना रिवाज, एक नवा नियम सुरू झाला होता. सर्वजण राणूजीचं कौतुक करत हळहळत होते. राणूजीचं गुण गात होते, आनंदात नाचत होते, रडतही होते. मांगवड्यात मन भुईसपाट झाली होती. दौलती, राहीबाई, राधा, फकीरा, साधू यांच्या डोळ्यापुढं अंधार झाला होता. आकाश त्यांच्या डोक्यावर कोसळलं होतं. त्यांची भावकी आक्रोश करत होती, कारण त्यांचा आघाडीचा मोहरा पडला होता. दौलतीचं जहाज फुटलं होतं. आता तो उरलेल्या आयुष्यात नुसता भरकटत राहणार होता किंवा बुडून मरणार होता. गावकऱ्यांनी मांगवड्यात येऊन दौलतीसह सर्वांना धीर दिला. 4 दमाच्या गोष्टी सांगितल्या. सर्व मिळून आता राणूजीच्या 2 पोरांना जपूया. त्यानं वाटेगाववर अनंत उपकार केले आहे, त्याची फेड करूया. गाव मांगांना अंतर देणार नाही. 3ऱ्या दिवशी स्वतः विष्णुपंत मांगवड्यात आले. शिंदेसई जोडा, धोत्राचा पायघोळ, जोडीला जरीचा रुमाल, करारी पण देखणा चेहरा, पाणीदार डोळे, नोकदार नाक, दाट भुवया, पल्लेदार काळ्या मिशा असं तो कुलकर्णी पूर्वी कधीच मांगवाड्यात आला नव्हता. इंग्रज अधिकारी ज्याला खडी ताजीम देत तो राजासारखा माणूस आलेला पाहून मांग दौलतीच्या दारात जमले. दौलतीने पळत जाऊन पटकन आणून पसरलं. धनी का तसदी घेतली? शिर देण्या इतकी ही तसदी नाही दौलनाना. हे पंताचे शब्द ऐकून दौलती लहान मुलासारखा डोळे पुसू लागला. त्याला पाहून पंतांचं ऊर भरून आलं. नाना रडायचं नाही, हा राणूजी जिवंत आहे असं समजून चला. ह्या पटकरावर तो बसत होता, मी त्यावर बसतो. पंत त्या पटकरावर बसत म्हणाले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्याची 2 पोरं जगलीच पाहिजेत, पंत निर्धारवाणीनं म्हणाले. पंतांचे ते आपुलकीचे शब्द ऐकून त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून दौलतीला धीर आला. त्याचे असं वाटले, आनंदाश्रू ते कडप झाले. शंकरराव पाटील येऊन दौलतीला पंताप्रमाणेच सांगून गेले. मग मात्र त्यांचं काळीज फुटलं. राधाचं कपाळ फटफटीत झालं. केवळ फकीरा साधू करताच जगायचं असं म्हणून ती जिवंत राहिली. राहीबाई या वयात एकुलत्या एका मुलाचा मृत्यूचा आघात कशी सहन करू शकली याचं गावाला कोडं पडलं. तिला एकाच भावनेनं जीवदान दिलं, ती म्हणजे सूड. फकीरा मात्र उदास झाला. आपला बाप आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला. मारू दे मुंडकं, ये वाटी हिसकून, हे बापानं ऐकलं असं त्याला वाटत होतं. आता बाप दिसणार नाही, खाऊ आणणार नाही, मांडीवर घेणार नाही आणि तो आपला गबरे अख्खी कळणार नाही. फकीरा गबऱ्याचं दावं घेऊन आस वढाळीत होता. साधू मात्र राधाला सारखा सतावीत होता, तो बापाला विसरत नव्हता. राणूजीचं शिर देऊन बाजीबा घरी गेला तेव्हा बापू खोत लाल झाला. त्याच्या हातापायाची आग झाली. तो बापावर ओरडला, तुम्हाला अवदसा आठवली आणि तुम्ही शिर परत करून माझा अपमान केला, गावचा अपमान केला. तू गैरवागलास, बाजेबा खेकासला, मूर्खासारखा त्यांच्या हद्दीत शिरलास आणि त्या राणूजीचं शिर घेऊन आलास. लाज वाटत नाही पुन्हा बोलाय? कोण म्हणतो मी गैरवागलो? मी म्हणतो ती जागा सांगते. तिथं मेलेल्या गजा सांगतो. बिंडोक लेका, येताना संघाच्या माणसाचं मडं देखील तुला घेऊन येता आलं नाही. तू जगावंस का? मोठा बहादूर होतास तर त्याला आपल्या हद्दीतून पार का होऊ दिलंस? बोल. खोटं आहे. मी त्याला माझ्या हद्दीत गाठलं. बोलू नको. तू एकटा असतास तर तुझं मुंडकं त्यानं कापून नेलं असतं कवाच. पण मी त्याचंच कापलं. ते तुम्ही परत केलं. तेच बरोबर केलं. मी ती जोगणी आणली होती त्यावेळी जर त्या लोकांनी त्या गावात शिरून माझं शिर मारलं असतं तर. पण तसं झालं नाही, कारण तो एक रिवाज आहे, तो होता, तो त्यानं पाळला. तू पाळला नाहीस म्हणून मी ते परत केलं. ते चांगलं झालं. काय चांगलं केलं नाही? लोक शेण बाप्या. बाजीबानं बापूच्या तोंडात खाडकन फडकावली. त्याचे हातपाय थरथर कापू लागले. तो बेभान होऊन म्हणाला, एवढी ईर्ष्या असेल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील. जा. शिगावकरांची मनं अपमानानं पळून निघाली.
आता पुढं त्यांच्या गावात फक्त जोगाच निघणार होता. रणका जोगा मिरवत जाणार, शेवटी जोगणी शिगावात निघणार ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. आपल्या गावचं वैभवच गेलं असं त्यांना वाटत होतं. आता आपली जत्रा मोडली आणि तसंच झालं. गावोगावी वार्ता पसरली. शिगावची जोगणी वाटेगावला गेली. आता वाटेगावला जोगण्या भरणार. आता शिगावात काय आहे तिथे एक रणका जोगा फिरणार. त्याला काय पाहायचं. खरा मरत तो राणोजी. त्याने एकट्याने शिगाव लोळवला आणि जोगणी पळवून नेली. यांनी प्रत्यक्ष राणोजीची जी तडफ पाहिली होती ती सर्व आपापल्या गावी राणोजीचे पोवाडे गाऊ लागले. त्या खोऱ्यात वाटेगावच्या बांगांचा मोठा बोलबाला झाला. हे जोगणी प्रकरण भलतंच गाजलं. पावसानं आखडलेले पाय पसरले. आकाशातून मुसळधार पाऊस वरसू लागला. विजेचा लखलखाट आणि मेघांचा गडगडाट यात सृष्टी हादरली. बियांचे कण मातीत रुजले आणि लहान अंकुर वर आले. हळूहळू काळी वावरं हिरव्या शालीत गेली. एक न्यारी सृष्टी अवतरली. नवा सुगंध दरवळू लागला. एक नवी ऊब दुनियेला आली. माणसांच्या आशा नजरेच्या आटोक्यात आल्या. पाऊस गेला आणि सुगी आली. पावसाच्या तडाख्यातून मुक्त झालेली उन्हं नवं भासू लागले. दमट जमीन उसासी घेऊ लागली. आकाश निरभ्र झालं. निळ्या आसमानात चपळ पाखरं भिरणीस लागली. शिवारात सुगीची हातगाई सुरू झाली. दौलती रानात फिरू लागला. काढणी मोडणी खळी धुंडाळू लागला. त्याला पाहून राणोजीची आठवण होऊन गावकरी त्याच्या पुढं कणसाची रास लोटू लागले. गावानं हात सैल सोडल्यानं दौलतीचं घर भरू लागलं. राही 2 शेळ्या घेऊन निवडुंगात फिरू लागली. फकीरा साधू यांना दूध मिळावं म्हणून ती खटपट करीत होती. ती पोरंही आजीला मदत करीत होती. दौलती पंढरीला जाऊन आला. गबऱ्यासाठी फकीरा रडतो म्हणून येताना त्याने एक पांढरं शुभ्र शिंगरू आणलं होतं. त्याला फकीरा एक मूठ गवत आणून घालीत होता. नवा गबऱ्या अजून खेकाळत नव्हता. पोरांनी त्या शिंगराचं नाव हे गबऱ्याच ठेवलं. राधा आयावयातून लोकांच्या मोडणीस जात होत्या. दिवसभर कामात गुंतल्यानं तिच्या उरातील कळीचा विसर पडला होता. म्हणून ती सारखं काही ना काही काम करीत होती. कुंकुवाशिवाय सारं आयुष्य कंठण्याच्या भयंकर जबाबदारी तिच्यावर शिरावर येऊन पडली होती. रोजच्या प्रमाणे ती रानात निघाली होती. बरोबरीच्या बाया पुढे गेल्या होत्या. पोरं राहीबरोबर माळाला गेली होती. दौलती शिवारात गेला होता आणि राधा डोक्यावर पाठी घेऊन चौगुल्याच्या शेताकडं लगबगीनं निघाली होती. कोण पुढं नव्हतं आणि ती 2 पोरं आणि स्वतःचा देह याची काळजी घेत होती. कारण तिच्या देहातली तरुणपणाची ताण निमली नव्हती. पुढे एक गाडी आली. ती कोणाची बरं असेल असा एक विचार तिच्या डोकीत येऊन गेला. गाडी ओढ्यापर्यंतपासून वर येऊन गाड्यामार्गानं गावाकडे येऊ लागली. धुंद बैल डुलत येत होते. राधा बाजूनच चपापून जात होती. गाडी जवळ आली आणि ती चमकली. गाडी पाटलाची. एकदम कासरं ओढून पाटील म्हणाला, राधा कुठं? मोडणीला. कुणाच्या? चौगुल्याच्या. चल मागा असं म्हणून त्यानं बैलाला चमकवलं आणि गाडी चालू लागली. राधा आपोआप गाडी मागणं परत निघाली. चिंचेखाली येईपर्यंत शंकररावाने एकदाही मागावळून बघितलं नाही. चिंचेखाली गाडी करकरलीने थांबली. राधाही गपकन उभी राहिली. ती नुसती पाहतच राहिली. पाटील म्हणाला, दौलती आहे का घरात? शिगरू रानात नेण्यासाठी परत आलेला दौलती पुढं आला. पाटील आणि राधा यांना पाहून एकदम तरातरा पुढे येऊन म्हणाला, मी आत्ताच सोनटाकीतनं परत आलो शिंगरू न्यायला. ठीक दौलती, पण हे बरं नाही. पाटील गंभीर चेहरा करून म्हणाले, राधा मजुरी करत आहे हे जर कळलं तर तो राणोजी परत खाली येऊन माझं शिर मारेल. हिला रोजगाराला कधीच पाठवू नको. तुला दाणं हवं हे घे. असं म्हणून पाटील गाडीतील दाण्याची पोती खाली लोटू लागला. 1, 2, 3 ही सारी गाडी तरी कामं करतो की काय असं दौलती म्हणाला. गावकरी पुरं तर ऐक, राधाला कष्ट देऊ नको. तिच्या कुंकवानं डोंगरा एवढं कष्ट भोगलं आणि इथं ते माझ्याच शब्दावर भोगलं. मी पाटील. मी आपल्या गावच्या जत्रेत मिरवावं, इथं या पांढरीत जत्रा भरावी, गावावर उपकार करावा म्हणून ती 2 पोरं आणि राधा मागं टाकून गेला. त्यांच्या उपकाराची जर फेड अशी झाली तर आम्ही सारे नरकात जाऊ. जे पेरावं ते उगवतं. पाटील असं कसं म्हणता? बरोबर म्हणतो आहे मी. दाण्याची पोती देणं आणि शिर कापून देणं याची बरोबरी करता येणार नाही. दाणं शेतात पिकतात, शिर शेतात पिकत नाही दौलती. खोताशी झगडून ज्यानं प्राण दिला त्याची ही आबरू आहे.
ही जगाच्या मोलाची. माझं इमान तिच्या पासंगालाही पुरणार नाही. माझं इमान तिच्या पासंगालाही पुरणार नाही. म्हणूनच मी जगलो दौलती भरल्या डोळ्यांना पाहत थरथरत्या ओठाने थांबवीत म्हणाला, नाहीतर मी मेलो असतो. पण तुमच्या पंतांच्या बोलानं मला तारलं. आजपासनं मी राधाला कुठं पाठवणार नाही. एवढं कर असं म्हणून पाटलानं समोर पाहिलं आणि बैल चालू लागले. राधा घरात गेली. तिनं उशिरा आवरलेला हुंदका बाहेर पडला. रसिक हो, शब्द सामर्थ्य म्हणजे नेमकं काय हे अण्णाभाऊंचं साहित्य वाचल्याशिवाय कळत नाही. आणि म्हणून मराठी जनानं हे आव्हान आहे की अण्णाभाऊंचं साहित्य आपल्या पिढ्यांनी पुन्हा एकदा वाचलं पाहिजे. पुढच्या पिढीपर्यंत ते संक्रमित केलं पाहिजे. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.